नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय. शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना मोठा धक्का. अंधारात ठेवून महायुतीच्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला. निकालानंतर दराडेंचा आरोप. संभाजीनगरात महायुतीचे सुहास शिरसाट विजयी. महाविकास आघाडीच्या गणेश लोखंडेंना पराभवाचा धक्का. सुहास शिरसाटांना 454 मतं. भंडारा गोंदियात महायुतीचे ब्राह्मणकर विजयी. भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांची बाजी. अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकरांचा पराभव. बंडखोर खासदारांचा आज शिवसेनेत प्रवेश. पक्षप्रवेश दुपारी 3 वाजता. 6 खासदारांचा पक्षप्रवेश. सकाळी 11 वाजता अधिकृत पत्र. सूत्रांची माहिती. आम्ही कुठलेच ऑपरेशन अर्धवट करत नाही. ऑपरेशन टायगरवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर ऑपरेशन यशस्वी. रुग्णही सुस्थितीत. मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान. गद्दारीचा सूड निवडणुकीत घेणार. बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंचा निर्धार. पळपुटेपणा सोपा नाही. संजय दिना पाटलांच्या मतदारसंघातून ठाकरेंचा इशारा. आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. शेतकरी कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती. आणि पावसाळी अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्याविनाच आमदार फोडून विरोधकांचं संख्याबळ कमी केलं. विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणं चिंताजनक. जयंत पाटील यांची सरकारवर टीका.